रत्नागिरीला जायचं स्वप्न आणि हे डाएटवरती असलेलं सँडविच. नक्की सँडविच डाएटवरती होतं की मी, मलाच समजेना. आणि त्यात ह्या सुंदर पावसाच्या धारा. जणू काही पहिल्या पावसाची सुरुवात मी माझ्या गावातूनच केली. खूप वर्षाचं स्वप्न होतं, रत्नागिरीला जायचं आहे आणि जन्माला आल्यास पहिल्यांदा गेली रत्नागिरीला आणि भयंकर अनुभव. सकाळी वाजलेले आहेत 5:45 आणि तुम्ही बघताय पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं. मुंबईमध्ये पडेल की नाही पाऊस माहीत नव्हतं बट मी निघाली गावाला असेल पाऊस याची शक्यता होती. मस्तपैकी स्टेशनला आली, तिकीट काढली आणि ही आपली ट्रेन पकडलेली आहे दादरला जायला. तर दादरवरून माझी ट्रेन होती कोकण ट्रेन आणि कोकण ट्रेनने करायचा प्रवास हा सुद्धा एक स्वप्न होतं. पण झालं असं, मी ही जी ट्रेन पकडली आहे ना, ती ट्रेन अंधेरी होती आणि मी न बघताच ट्रेनमध्ये चढली होती. म्हणजे मी आली जशी प्लॅटफॉर्मवरती त्याच्या आधीच ट्रेन येऊन उभी होती. सो मी न बघता चढली. पाहिलं तर अंधेरी ट्रेन आहे. सो म्हटलं काही हरकत नाही, अंधेरीवरून आपण चेंज करू शकतो, ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि जाऊन मी अंधेरीला ही ट्रेन आहे ती चेंज केली. बाहेर सुंदर छान पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. बट मला माहीत नव्हतं हा पाऊस नक्की कुठे पडेल तर. बट झालं असं की हा पाऊस आहे तो रत्नागिरीमध्ये पडला. फार सकाळचं सुंदर वातावरण होतं. आता मी ट्रेन चेंज करून अंधेरीला पुन्हा वापस निघालेले आहे दादरला आणि दादरवरून आपली ट्रेन असणार आहे कोकण ट्रेन. कोकण ट्रेनने प्रवास करणं हा सुद्धा एक स्वप्नांपैकी स्वप्न होता. पण हा स्वप्न एवढा सुंदर असेल आणि एवढा अनुभवी असेल ह्याची शक्यता फार कमी होती मला. जोगेश्वरी क्रॉस केल्यानंतर धावत आली वंदे भारत. अरे मी म्हटलं ही केवढी फास्ट चालली आहे. मी काही क्षणापुरती घाबरलीच होती की एवढी कोणती फास्ट ट्रेन आली. नंतर पाहिलं ही आहे बया. सकाळी धावत पळत पोचली दादरला आणि खूप सुंदर वातावरण होतं सकाळचं. 7:10ची ट्रेन होती आणि आली ट्रेन 9:15ला. प्लॅटफॉर्मवरती चालून कंटाळा आला फार. मी म्हटलं कधी येणार ही बया आणि मी पोचणार कोकणात. तर फायनली आपली ट्रेन आलेली आहे. 2.5 तास वाट पाहिल्यानंतर आली फायनली ट्रेन. मी चढली ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर माझी जी सीट होती ती होती म्हणजे तिथे 4-5 सीट एकत्र असतात त्या ठिकाणी होती. माझी स्लीपरची सीट होती AC. बट काही ग्रुप आलेले होते तिथे. तर एक ग्रुप होतं, त्यांनी म्हणाले की आम्हाला ही सीट द्या तुम्ही आणि आमची सीट आहे सिंगल ती तुम्ही घ्या. सो म्हटलं देवच पावलं. तर काहीच खाल्लं नव्हतं सकाळी. तर मस्तपैकी वडापाव घेतला, 2 वडापाव घेतले आणि मस्तपैकी खाल्ले. त्याच्यानंतर आपला हा बेट तयार केला आणि मस्त बाहेरचे नजारे व्ह्यू बघत ट्रॅव्हल एन्जॉय करत होती. लकीली तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी हा प्रवास जणू काही मी केलेली योजना नव्हती, प्रत्यक्षात देवाने केलेलीच योजना होती. कारण 2.5 तास लेट ट्रेन असल्यानंतरसुद्धा जर मी जाऊन तिथे माझं काम होतं आहे तर आणि पुन्हा मी तशाच पावली रिटर्न निघते मुंबईला, तर जणू काही खरंच देवानेच ही योजना बनवली होती आणि मी फक्त त्या गोष्टीवरती चालत होती. कसलाच विचार नाही डोक्यात. म्हणजे हा जो प्रवास आहे ना, डिले झाल्यानंतर आपलं काम होणं म्हणजे अनपेक्षितच असतं. कारण मी तिथे गेल्यानंतरही माझं काम झालं आणि तिथे लाईट नव्हती. बरेच सगळे प्रॉब्लेम्स असतानासुद्धा काम झालं. अगदी कट्टकुट टायमात निघाली, पोहोचली तिथे. सो मनामध्ये एक अशी फीलिंग्स होती की नाही जाते तर कामं होणारच. तर माझी सकाळी मी 9:15ला मी ट्रेन पकडलेली. पोहोचली बरोबर 5:03 रत्नागिरी स्टेशनला पोचली ही ट्रेन. आणि त्याच्यानंतर मी तिथून अशी जी पळाली आहे, माय गॉड, खरं सांगू तिथून मी अशी पळाली की जणू काही आत्ताच्या आत्ता 10-15 मिनटात मी तिथे पोचली पाहिजे. ऑटोवाल्याला विचारलं की बाबा हे डिस्टन्स किती आहे किंवा किती टाईम लागेल. तर पाहायला गेलं तर ते डिस्टन्स खूप जवळ होतं. पण मी ऑटोने जाणंच योग्य समजले कारण टाईम कमी होतं आणि ते 5:30ला ऑफिस बंद होणार होतं. सो फायनली मी तिथे पोचली 5:15ला. एवढी पळत गेली मी 10 मिनटामध्ये आणि त्याच्यानंतर माझं कामसुद्धा झाला लाईट नसतानासुद्धा. सो थँक गॉड.
तर खरं सांगते त्याच्यानंतरही मी माझं काम झाल्यानंतरही मला वाटते मी तिथून 6:15ला निघाली आणि त्याच्यानंतर 6:15ला निघाल्यानंतर तिथूनसुद्धा माझा प्रवास आहे तो एकदम सुखरूप आणि व्यवस्थित झाला. मी येताना पुन्हा ट्रेनने नव्हती येणार कारण रिटर्न ट्रेनने मला तिकीट नव्हती मिळाली. सो जायची मलासुद्धा लकीली भेटली होती आणि तीसुद्धा अशी भेटली होती की म्हणजे मला तिथे प्रवास करायला किंवा कंटाळा आला असता. पण ह्या ग्रुपमुळे माझा फायदा झाला की मला सिंगल सीट मिळाली आणि मी म्हणजे प्रवास छानपणे करू शकले. सो माझा फर्स्ट प्रवास होता कोकण ट्रेनने. फार अप्रतिम होता. दहीवडे घेतलेले. दही तर फार गोड होता पण त्यातले वडे फक्त शोधून खाल्ले आणि बाकीचा दही तसाच फेकून दिला. सो प्रवास छान सुंदर चालला होता आणि हे इथे जॉईन होतं. बघायला गेले तर खूपच लटपट करत होतं. कसं तरी क्रॉस केलं घाई गडबडीमध्ये आणि बाहेरचा व्ह्यू पाहत होते. डोअर ओपन करायला भीती वाटत होती कारण मध्ये ट्रेन खूपच फास्ट होते आणि मध्ये ट्रेन खूपच स्लो होते. सो पावसाचं वातावरण झालेलं आहे छान आणि पाऊस माणगावलासुद्धा पडला आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. आता 12ला 10 मिनटं आहेत आणि 12ला 10 मिनटं असताना मी होती माणगावमध्ये. सो विचार करा मला पुढे जायला किती वेळ लागला असेल. प्रत्येक स्टेशनला 20 ते 25 मिनटं, 30 मिनटं, 35 मिनटं ट्रेन थांबत जात होती. माय गॉड, तोच एक कंटाळवाणा टाईम होता. बट बाकी प्रवास म्हणाल तर एकदम एन्जॉयफुल होतं. एन्जॉयफुल यासाठी होतं की एवढ्या गरमीमध्ये जर ए सी स्लीपर असेल तर वेल अँड गुड, नाही तर फार त्रास होऊ शकतो. कारण जनरल डब्यामधली कंडिशन मी पाहिली होती जी जेव्हा समोरून ट्रेन गेली तेव्हा लोक बिचारी घामाघूम झाली होती, व्याकुळ, आणि बसायला जागा नव्हती, खूप गर्दी. म्हणजे सिग्नलला ज्या ट्रेन थांबलेल्या त्या पाहिल्या होत्या तर प्रवास एकदम भारी होता आणि त्याच्यामध्ये पावसाच्या सरीवर सरी येत होत्या अधूनमधून. सो खूप भारी वाटत होतं. मी तर अगोदरच पूर्वतयारी करून घेतली होती, जसं की छत्री. मी म्हटलं जर लवकर पोचली, ऊन असेल तर उन्हामध्ये मी छत्री यूज करतेच आणि जर पाऊस असेल तर पावसासाठी करेन. या दृष्टिकोनाने मी छत्री सोबत घेतली होती. त्याचा फायदा मला खूप झाला, नाहीतर मी भिजली असती. पण छत्री असतानासुद्धा मी भिजली होती पूर्णपणे, कारण की वारा, पाऊस, विजांचा कडकडाट, बापरे जणू काही पाऊस माझी वाट बघत होता मला भिजवण्यासाठी. माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. माझी बालपणची मैत्रीण आहे ती, आणि ती म्हणायला लागली की ताई, तुमचा पहिला पाऊस तुम्ही गावापासूनच एन्जॉय करायला सुरुवात केली. तर मी म्हटलं हां, कारण तिला माहीत होतं मी रत्नागिरीला चालले करून, आणि केव्हापासून चाललेलं रत्नागिरीला जायचं आहे, म्हणजे फिरायला तरी जायचं आहे किंवा जे काम आहे ते तरी करायला जायचं आहे. खूप 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 अगदी 6-7 महिने चाललं होतं जायचं आहे. फायनली सो आज त्याला पूर्णविराम दिला मी. ती मला बोलायला लागली फोन करून, ताई तुम्ही पहिल्या पावसात गेल्या वर्षीसुद्धा गावी होतात कोकणात आपल्या, आणि ह्या वर्षीसुद्धा गावी आहात कोकणात. कामानिमित्त का होईना पण आहात तुम्ही कोकणात आणि पहिला पावसामध्ये एन्जॉय करताय. मी म्हटलं हो गं बाई, मला तर छत्री आणि बॅग साईडला ठेवून पावसामध्ये भिजावंसं वाटतं. पण म्हटलं असं काही करू शकत नाही मी, कारण आत्ताच 4-5 दिवस झाले मला बरं वाटत आहे आणि त्याच्यामध्ये भिजली पुन्हा तर पुन्हा आजारी पडेन. सो फार एवढं भारी वाटत होतं ना गावी. खरं सांगते, पूर्ण तो गाणं आहे ना गारवा, त्या गाण्याची आठवण झाली होती मला आणि ते शब्द ओठावरती उमटत होते. असं वातावरण सुंदर होतं गावी. तर व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा झालेला आहे, पण सर्वांनी नक्की बघा पूर्ण आणि कसा आहे कॉमेंट्स करून सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. तर गावचा प्रवास फार अप्रतिम होता. जाण्याचं तर माझ्याकडे नियोजन होतं, पूर्वीच केलं होतं मी नियोजन, म्हणजे रिझर्वेशन केलं होतं तिकीटचं, स्लीपर ए सीचं. बट यायचं माझ्याकडे काहीच नियोजन नव्हतं. तर खरी कसरत होती ती गावावरून येण्याची होती माझ्यासाठी, कारण की काहीच नियोजन नसताना असं डायरेक्ट आता ह्या सीझनमध्ये यायचं मुंबईला, ही खूप मोठी कसरत असते खरं सांगायचं झालं तर. पण काही हरकत नाही. नंतर मी जसं पुढे चालत राहिली आणि माहिती पडायला लागलं, तर त्यानुसार मी फटाफट डिसिजन घेतले आणि म्हटलं आपण पोचायचं चिपळूणला.
तर मी हातखांब्यावरून बस पकडली ST आणि पोचली चिपळूणला. आणि चिपळूणवरून मग तिथून मी मला मुंबईसाठी बोरिवली गाडी मिळाली. सो गाडी तीसुद्धा फार छान होती आणि लकीली मला एक सीट माझ्यासाठी अवेलेबल मिळाली. सो म्हटलं देवच पावलं, कारण तिथे उतरल्यानंतर माझी 5 मिनटंसुद्धा वेस्ट झाली नाही. मला जस्ट लगेच गाडी भेटली मुंबईसाठी. तर हे खूप अनपेक्षित होतं, कारण की मला वाटतच नव्हतं की असं काही होईल. बट प्रत्येक ठिकाणी वेळ न लागता माझी कामं एकदम फास्ट झाली. मग ती गाडी भेटण्यापासून असो किंवा ज्या कामानिमित्त मी गेली होती ते काम होण्यापर्यंत असो, सर्व काम सगळे व्यवस्थित झाले. आणि फायनली मग मी निघाली मुंबईला. तर आजचा जो हा प्रवास होता ना, फार अप्रतिम होता. आत्ता पाऊस एवढा पडत आहे की म्हणजे दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, बारीक बारीक आहे पण पडत आहे खूप. ज्या स्टेशनची फायनली वाट पाहत होते तो स्टेशन आलेला आहे आणि मी इथे उतरली. इथे काम चालू आहे स्टेशनचं आजूबाजूला आणि स्टेशन एवढं भारी आहे ना, वाव! म्हणजे मराठी माणसाचं एअरपोर्ट वाटायला लागलं मला. खरं सांगते, फार सुंदर, मला तर आवडलं बाहेरूनही आणि आतूनही. आतून काम झाल्यानंतर अजून भारी वाटेल. सो हा आहे रत्नागिरी स्टेशन, बाहेरची साईट. इथे फार जास्त काही थांबली नाही मी, कारण की मला पोचायचं होतं माझ्या कामासाठी. तर लेट होत होतं. मी इथून पटापट ऑटो पकडली आणि मी पोचली माझ्या ठिकाणी जिथे मला जायचं होतं. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेज जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि त्याचसोबत आपले व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहेत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय व्हिडिओज. बाय बाय, टाटा, टेक केअर.